तर ह्या गल्ली गल्लीतूनच म्हणजे गावागावातूनच ही पालखी फिरवली जाते। पण आता माहोल, गर्दी आणि जल्लोष असा हा व्लॉग असणार आहे। इथून निघते पालखी आणि हा जो परिसर बघतात आहे ना, हा फुल पॅक असतो। मित्रांनो, आता तुम्ही बघत असेल ग्राउंडवर पूर्ण ग्राउंड पॅक झालेला आहे आणि आता जो तुम्हाला बोललो ना जोश जल्लोष, आता तो व्हायला सुरुवात होईल। माऊली बघा बरोबर त्यांच्या मागे मागे जाणार। गर्दी पण आहे, गरमी पण आहे आणि आपल्या एंटरटेन देखील करतात हे। हॅलो, बस 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 बस। इथे एक परफॉर्मन्स होईल, तो भारी असणार आहे। म्हणजे इकडचा जो माहोल असणार आहे ना, तो नेक्स्ट लेवल असणार आहे। पहिला तर आता मी चाललोय ना वाशी साईडला चाललोय। तिथून ना एक पालखी निघते, जी सर्वात मोठी पालखी आहे, मानाची पालखी तिला असं बोललं जातं, एकविरा आईची। बँड तुम्ही बघितला असेल, बँजो बघितला असेल, त्याच्यामध्ये किती वादक वाजवतात, 12-15 असे वादक वाजवतात। ब्रास बँडमध्ये 20, 25, 30, 40 पर्यंत जातात। ढोल ताशामध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर 50, 60, 70 असे तुम्ही आर्टिस्ट वाजवताना एकत्र दिसतात। पण ह्या पालखी सोहळ्याचं तेच तर वैशिष्ट्य आहे। तर ह्या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर इथे ना 400हून अधिक वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे आर्टिस्ट येतात आणि एकत्र मिळून हे लोक बँड वाजवतात। तो जो माहोल असतो ना, आहा, तो तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही। तो आता तुम्हाला फक्त पुढे पाहायला मिळेल। खूप धमाल येते आणि जेव्हा मंदिर आहे तिकडे, त्या मंदिरातून ना पूर्ण पूजा वगैरे होते आणि पूजा वगैरे झाली ना, तर नंतर जी पालखी येते, तो जो पालखी येण्याचा जो मोमेंट आहे ना, आहा, तो अविस्मरणीय आणि अद्भुत असा आहे। तर आपल्याला शैलेश दादांनी इन्व्हिटेशन केलं, तर शैलेश दादा इन्व्हिटेशन देण्यासाठी पहिला तर थँक्यू सो मच। तर आपण तिकडेच चाललो आहे आता आणि जो माहोल आहे ना, तुम्ही माझ्यासोबत एक्सपिरियन्स करणार आहे। आणि भटकंती प्रवासावर आपण असं नवीन नवीन पद्धतीने व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे। तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर आता आपण काय करूया माहिती आहे काय, पुढे जाऊया आणि तुम्हाला जे जे काय व्लॉगमध्ये होईल ना ते आता समजेलच। तर तुम्ही व्लॉग आहे ना कंटिन्यू बघत राहा, थोडी मजा ह्या वेळेला जास्त येणार आहे। हे आहे आमच्याकडचं गणपती बाप्पाचं मंदिर आणि आजचा व्ह्यू आहे खालून। आपली ट्रेन आली। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर फायनली आपण पोहोचलो आहे जुईनगरला। तुम्हाला मी इंट्रोमध्ये सांगितलंच आपण चाललो आहे पालखीला। तर इथे जसा मी पोहोचलो ना, स्टेशनच्या बाहेर आलो ना, तर नेहमीच आपला तिथे चहावाला आहे। तुम्हाला मी म्हणतो प्रत्येक व्लॉगमध्ये की जिथे पण जातो ना, तिथे असे रिलेशन बनून जातात। जे वादक होते ना आर्टिस्ट, तर ते आले आहेत सगळे आणि ना प्रत्येकाने ना लाल टी शर्ट घातली आहे। म्हणजे ह्या वेळेला तुम्हाला लाल सागर असा पाहायला मिळणार आहे, पूर्ण परफॉर्म करताना मिळणार आहे या पालखी सोहळ्यामध्ये। तर मजा येते, मी तर एक्सायटेड आहे। आता आपण जे इतके व्लॉग बनवले आहेत ना मालगाव साईडचे वगैरे, तर त्याच्यामधली थोडीशी एनर्जी आणि आता ह्याच्यामधली एक्साइटमेंट ती थोडीशी वाढणार आहे। कारण की ते व्लॉग तसे असतात, तर हे व्लॉग जरा थोडे एनर्जेटिक असतात आहे। तर मजा येणार तुम्हाला व्लॉगमध्ये। थोडाच दूर आहे अजून, तिथे मस्त ग्राउंड लागेल, त्या ग्राउंडच्याहून आपल्याला आतमध्ये जायचं आणि नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे पालखी सोहळा। आता तुम्ही ते व्लॉग पाहिले ना, तर हे व्लॉग पण तुम्ही बघा की कसं आम्ही पालखी सोहळा वगैरे शूट करतो इतक्या गर्दीमध्ये। आणि आतापर्यंत आपण बघितलं की तिथे कसं म्हणजे सायलेंट नेचर, गावाचा फील असेच व्लॉग होते। पण आता माहोल, गर्दी आणि जल्लोष असा हा व्लॉग असणार आहे। दरवेळेला येतो नाही ते मी रस्ता चुकतो, यतीन पण चुकलं ना, मी पण चुकलो, पण
मी यतीनला बोललेलोच आणि यतीन सुद्धा म्हणाला की जसं जाऊ ना आपण तसं आपल्याला टी शर्ट घातलेली वादक मंडळी दिसतील, मग आपल्याला समजायचं आपल्याला त्यांच्या मागोमागच जायचं आहे. आणि झालं पण तेच. चला मजा येणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. मला वाटतं आपण पोहोचलो आहे. ह्या इथूनच जायचं. इथे मैदान एक मला लक्षात आहे. आय थिंक सो हेच आहे वाटतं. हो हेच मैदान ना, मैदानाच्या इकडे जायचं ना. हां या मैदानाच्या इथून आपल्याला आतमध्ये जायचं. A few moments later. मला काय सॉरी बोलण्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही राहिला माझ्याकडे, कारण की ह्या वेळेला आपण लेट आहे. प्रत्येक शूटला आपण लवकर असतो, पण अनफॉर्च्युनेटली ह्या वेळेला मला उशीर झाला आणि पालखी निघाली आहे. चला पालखी तरी बघूया आता. कसा काय आपल्याला उशीर झाला यार. आपण कधी उशिरा नाही पोहोचत. अजूनपर्यंत असा कुठलाच शूट नाही आहे की मी उशिरा पोहोचलो आहे, पण आज कसा काय उशिरा पोहोचलो काय माहिती. हॅलो खूप मोठा फॅन आहे खरंच, सगळे व्हिडिओ बघतो. थँक्यू. निघाले पालखी? हां निघाले. लेट झालं यार, पहिल्यांदा लेट झालं. फक्त आता मजा बघा. इथून निघते पालखी आणि हा जो परिसर बघतात आहे ना हा फुल पॅक असतो, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडनं मिस झालं या वेळेला. पण इथून निघते पालखी, तुम्ही बघू शकता माहोल ना. तर आता इकडची मजा मला सर्वात जास्त काय तर माहिती आहे काय, गल्ली गल्लीमधून ना बँड वाजत जातो आणि तिकडे जो ऑडिओ लेवल जी असेल ना आणि एनर्जी असेल ना ती भारी असेल. तर ती पण आपण घेऊया. चल आपण जाऊया. आपण आतमध्ये जागा. आता आलं, उशिरा आलो. हां भेटेल. हां शॉर्टकट नाही काय इकडून कुठून, शॉर्टकट नाही इथून कुठून ना. चला शॉर्टकटने जाऊया. कुठून या. चला पालखी तिकडे आहे ना, तर गर्दी आहे, तर आपण काय करूया थोडं शॉर्टकटने जाऊया गल्ली गल्लीतून आणि पुढे जाऊया. बस एक मिनिट. हॅलो बस रस्ता भेटला बाबा. पालखी मागे येणार आहे. बस आपल्याला भेटेल इकडून. चला पालखी आपल्या समोर येते मित्रांनो. एकवीरा माते की जय कमेंट करायला कोणी विसरायचं नाहीये. मस्तपैकी दर्शन झालं. पालखी तुम्ही बघितली तर ह्या गल्ली गल्लीतूनच म्हणजे गावागावातूनच ही पालखी फिरवली जाते आणि ती गावातून पालखी फिरत फिरत आहे ना ती पुढे बाहेरपर्यंत येईल आणि मग जो माहोल असतो ना, पण मला माहोल आहे ना या गल्लीमध्ये जो असतो ना, जो बँडचा जो साऊंड येतो ना, जे गाणं असतं ना, तिकडचा आजूबाजूचा जो ऑरा असतो ना तो नेक्स्ट लेवल तयार होतो. तर तो मला ऐकत होता आणि तो मला मिळाला फील. आता आपण काय करतोय माहिती काय, शॉर्टकट स्वतः शोधत चाललोय. मग आपण पुढे जाऊया ना, मग आपल्याला चांगलं दृश्य गोष्टी बघायला मिळतील. बाहेर कुठून पडायचं. चला विचार का होईना आपण बाहेर पडतोय.
कारण की तिकडे काही गर्दी भरपूर आहे ना, तर त्या गर्दीमध्ये तेवढं दाखवायला मिळत नाहीये. आणि जेव्हा आपण पुढे जाऊ ना तेव्हा तुम्हाला खरी मजा येणार आहे. A few moments later. बघितले ना पालखीचा कसा जल्लोष आणि कसा माहोल असतो तो. डाण वाजवतात आणि ती 2 गाणी वाजतात ना एकवीर आईची. हा म्हणजे बोलतात ना, मला तर नाचताना येत पण ना पाय ना माझे ऑटोमॅटिकली हल्लेच जातात. वरती होतात. तर आता पालखी कशी गावागावातून निघाली आहे आणि पालखी पूर्ण गावात फिरते आणि प्रत्येकाच्या घरी वगैरे जाते. तिथून मस्तपैकी नाश्ता वगैरे करूया आणि मग आतमध्ये जाऊया. पुन्हा बघूया आपल्याला कसा जल्लोष आणि कसा काय पालखीचा जो सोहळा आहे तो अनुभवायला मिळतोय. तुम्हाला ब्लॉगमध्ये अजून राहायचंय, अजून बरंच काही आहे ब्लॉगमध्ये, ते तुम्हाला पुढे दिसेलच. पण आता आम्ही काय करतो, नाश्ता करून घेतो आणि मग तुम्हाला पुढे भेटतो. तर आम्ही पालखी सोहळ्याला तर आलेलोच आहे आणि त्या एका ग्राउंडवर आहे ना, इथे अखंड हरिनाम सप्ताह भरला जातो आणि इथे विठ्ठल रखुमाईची मस्तपैकी छान अशी मूर्ती आहे. आणि इथे खाली बघा, संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्था, इकडे वाटतं अखंड सप्ताह होतं वाटतं. योगेश्वरी बीट्स ते पण या पालखी सोहळ्याला आलेत. आणि साहिल किती वर्ष झाली येतोय? मी तर फर्स्ट टाइम आलोय. फर्स्ट टाइम आलाय. बघून व्हिडिओ बघून आज बोला, आज सगळीकडे आजमावायचं आपलं काय कसं काय ते. तू? मी पण फर्स्ट टाइमच आलोय. मी पण फर्स्ट टाइमच आलो. फर्स्ट टाइम आम्ही सगळे फर्स्ट टाइम आलो. हे सगळेच फर्स्ट टाइम आलेत. तर मला तर वाटतं माझा का 3रं का 4थं वर्ष आहे. पण कसं वाटलं येऊन? मजा आली, खूप मजा आली. माहोल भारी असतो ना. माहोल एकदम. बघा ना, आता इकडे आपण आहोत कुठे माहिती आहे का, ग्राउंडवर आहे. पालखी कशी गावागावातून फिरून येते ना, तर आता आपण इथे गावामध्ये आणि आपण इथे ग्राउंडमध्ये आहे. इथे एक परफॉर्मन्स होईल, तो भारी असणार आहे. म्हणजे इकडचा जो माहोल असणार आहे ना, तो नेक्स्ट लेवल असणार आहे. तर त्याच माहोलसाठी आम्ही इथे थांबलोय. तर आपण तो माहोल आता एन्जॉय करूया. हा असा ग्राउंड आता थोड्या वेळाने सजणार आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि समोर जे तुम्ही बघतात आहे ना, इथे पालखी असणार आहे आणि इथे खाली रांगोळी वगैरे काढली आहे. हा असा सर्कल आहे आणि इथे ना असे सगळे बँडवाले उभे राहतील गोल सर्कलमध्ये आणि बँडचा परफॉर्मन्स करतील. आणि इथे बघा हळूहळू सगळे इथे यायला सुरुवात होते. थोडाच वेळात अजून पालखी तिथे आली आहे. पालखी एकदा आली की मग इकडचा माहोल बघण्यासारखा असेल. माऊली आलाय. मागच्या वर्षी आपण याला ब्लॉगमध्ये घेतलेलं, तर यावर्षी देखील माऊली आहे. हो हो
अर्ज कमी नव्हतं म्हणायचं आज राहते ना हुकला म्हणतात तुला माऊली हॉर्स चॅनल काय माऊली हॉर्सवर चॅनलवर जा तुम्ही जरूर सर्च करा माऊली हॉर्स तुम्हाला लग्नाच्या पण व्हिडिओ मिळतील आणि अशा पण या समाज कार्यासाठी आम्ही फ्रीमध्ये असतो ब्लॉग मध्ये जा तुम्ही युट्यूबला आणि इंस्टाला गेलो तर प्रशांत घरात 46-27 वर तुम्ही बघा रील्स आणि जरूर आम्हाला सपोर्ट द्या कारण तुमच्यापर्यंत आम्ही इथपर्यंत आहोत प्रेक्षकांचे मुलं आणि तुम्ही मायबाप आमचे आहो तुम्ही आम्हाला प्रेम देणार तर आम्ही जाणार पुढे ना तर काय नाही आम्ही बघून एकदा आई माऊलीचा पालखी त्याला आपण जोरदार जाऊ चौडून घे माऊली हॉर्स चॅनल ऑटोमॅटिक जाणार चला माऊली गेलाय तिकडे तर ह्या दादाचं चॅनलचं नाव आहे माऊली हॉर्स चॅनल नक्की तुम्ही एकदा जा आणि चेक करा जो तो माऊली बरोबर फोटो काढण्यासाठी थांबलेला आहे वेशभूषा तू मिकी माऊस बनलाय बरोबर तर इथे लिहिलेलं आहे ai.ekvira.events ते म्हणजे इंस्टाग्रामचं पेज आहे आणि दुसरं पेज आहे _27_events हे इंस्टाग्राम पेज आहे ना म्हणजे तू इव्हेंट्स मध्ये जातो माझा नाही आमच्या दादाचा आहे तो तुमच्या दादाचा आहे म्हणजे तुम्ही इव्हेंट्स मध्ये जाता हे मी फर्स्ट टाइम घातलंय तू फर्स्ट टाइम घातलाय मग तुला गरमी नाही होते जाम गरमी होते ना तर बघा मित्रांनो इतक्या गरमीमध्ये हे असे कपडे घालणं आणि लिटरली गरम मलाच इथे गरम वाटतंय गर्दी पण आहे गरमी पण आहे आणि आपल्या एंटरटेन देखील करतात तर हा यांचा इंस्टाग्राम आयडी आहे ai.ekvira.events नक्की फॉलो करा चला माऊली पुन्हा आलाय तो बघा आता माऊली बरोबर ते खाड घेऊन गेलेत माऊली बघा बरोबर त्यांच्या मागे मागे जाणार बघा माऊलीला बघायला बघा केवढी गर्दी आहे बापरे मागच्या वेळेला तर आपण शूट केलेला पण या वेळेला काय वाटत नाही आपल्याला शूट करायला मिळेल चला तुम्हाला बोलल्याप्रमाणे बघा केवढी गर्दी झाली इकडे आणि अजून पण पालखी त्या साईडला आहे तिकडे पण आता तुम्ही बघतील ना थोड्या वेळात आता पूर्ण ग्राउंड ट्रॅक होईल आणि ग्राउंडवर आला आहे माऊली पालखी सुद्धा आली आहे हे बघा मित्रांनो पालखी आली आहे आपल्या ग्राउंडवर आणि आता तिकडे ठेवतील पालखी आणि नंतर इकडे सर्व बँड आर्टिस्ट परफॉर्मन्स करतील आणि तो जो माहोल आहे मी जो तुम्हाला नेहमी बोलतो तो बघण्यासारखा आहे अद्भुत आणि अविस्मरणीय ही बघा पालखी इथे ठेवलेली आहे मित्रांनो आता तुम्ही बघत असेल ग्राउंडवर पूर्ण ग्राउंड पॅक झालेला आहे आणि आता जो तुम्हाला बोललो ना जोश जल्लोष आता तो व्हायला सुरुवात होईल आणि आता जो इकडचा माहोल असेल आता जो इकडचा ऑरा असेल ना
तो एक बोलतो ना एनर्जी निर्माण होते ना, तसा असणार आहे. तर थोड्याच वेळात अजून फक्त.
चला अशा प्रकारे पालखी गेली आहे पुढे. One hour later. आता तुम्ही माझ्या आजूबाजूचा नेचर बघत असेल. आपला पालखी सोहळा संपलेला आहे आणि मी कसं यावेळेला ब्लॉग शूट करतोय ना, तर जेवढं ब्लॉगला लागेल ना तेवढंच मी शूट केलं. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग? तर आता ह्याच्या पुढे मी काय करेन माहिती आहे का, जेवढं मला जमेल ना तर मी तेवढे ब्लॉग बनवत जाईन आपल्या या भटकंती एक प्रवास या चॅनलवरती, आणि त्यात बेंजोचे देखील असतील ब्लॉग, जेवढे जमतील तेवढे. आणि असं काही थोडं हळूहळू जर आपण कॉन्टेंट जरा वेगळा करण्याचा ट्राय करतो आहे. तर आजचा हा ब्लॉग जो आपण पालखी सोहळ्याचा, एकविराईच्या पालखी सोहळ्याचा जो माहोल होता, जो अविस्मरणीय एक बोलतो ना अनुभव आपल्याला पाहायला मिळाला, तर हा जो सगळा सोहळा पाहून तुम्हाला कसं वाटलं? आणि बाय द वे तुम्ही पण जर तिकडे वाजवत असाल, जर त्या सोहळ्यामध्ये, पालखीच्या सोहळ्यामध्ये, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की हो दादा मी तिथे वाजवत होतो. मला म्हणजे कमेंट वाचायला खूप बरं वाटेल. आणि खूप मजा आली ह्या पालखी सोहळ्यामध्ये. वर्षातून एकदाच इकडे येणं होतं आणि शैलेश दादा नेहमी फोन करतातच की या म्हणून. तर खूप बरं वाटतं इथे येऊन. वेगवेगळे आर्टिस्ट बघायला मिळतात, वर्षातून एकदा त्यांची भेट होते आणि हा जो माहोल आहे, हा जो उत्साह आहे, तो आपल्याला आपल्या डोळ्यांनी पाहता येतो, त्याचा भाग होता होता. तर खूप मजा येते इकडे आल्यानंतर. आपली मित्रमंडळी पण भेटली आणि हे सर्व करून आम्ही ह्या नेचरच्या ठिकाणी बसलेलो आहे. तर ह्याचा व्लॉग आपल्या वेगळ्या व्लॉग चॅनलचं, म्हणजे जे डेडिकेटेड व्लॉग चॅनल आहे, जो तुम्हाला माहिती नसेल, जर भटकंती एक प्रवासवर जर तुम्ही पाहत असतील हा व्लॉग, आणि जर तुम्हाला आपलं मेन व्लॉगिंग चॅनल आहे जर ते माहिती नसेल, तर त्या चॅनलचं नाव आहे रवीचा, हे व्लॉग चॅनल आहे. तर त्या व्लॉग चॅनलवर तुम्ही जा, तुम्हाला ना जरा युनिक व्लॉगिंग कॉन्टेंट पाहायला मिळेल. आणि इकडचा ब्लॉग आता त्यासाठी शूट करायला आम्ही आलो आहे. आम्ही आता आहोत कुठे? ऐरोलीला आहोत. तर ऐरोलीला अशा एका निसर्गरम्य अशा ठिकाणी आम्ही आलो आहे. तर हा ब्लॉग तुम्ही तिकडे पहा. आणि आजचा हा जर ब्लॉग आवडला असेल तर ह्या ब्लॉगला लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपण 7 लाखाच्या जवळ पोहोचलो आहे. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.